पाऊस फुटता उधळणारी भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी। कोल्हापुरातील गार्डन्स क्लबच्या वतीने 8 व 9 मे रोजी 2 दिवसीय मुलांसाठी उन्हाळी शिबिर आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती गार्डन क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी यांनी दिली। 8 मेला सकाळी 9 वाजता या शिबिराची सुरुवात क्लब ऑफिस राजारामपुरी येथे झाली। यामध्ये कचऱ्याचे वर्गीकरण, ओल्या कचऱ्यापासून खत, सुक्या कचऱ्यापासून शोभेच्या वस्तू, कोकेडमा, नारळाच्या करवंटीपासून प्लांटर, पर्यावरणपूरक गिफ्ट पॅकिंग, सीड बॉल्स याची माहिती व प्रात्यक्षिक शिकविले। उन्हाळी शिबिराच्या दुसऱ्या दिवशी नेचर ट्रायल घेण्यात आली। कोल्हापूरपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर कुडित्रेच्या पुढे आडूर गावातून थोडे आत डोंगरावर वाघजाई देवीचे मंदिर व पठार आहे। त्या ठिकाणी निसर्ग सहलीला सर्व मुलांना सकाळी 6:30 वाजता नेण्यात आले होते। अभय कोटनीस यांनी या सहलीचे नियोजन केले होते। ज्योतिराम पाटील या स्थानिक स्वयंसेवकांसाठी तिथली पूर्ण सहल घडवली, ज्यामध्ये पुरातन विहीर, वाघजाई पठार, देवीचे मंदिर दाखवले। ते या ठिकाणी प्रत्यक्ष झाडे लावण्याचे व जगविण्याचे काम करतात। सर्व मुलांनीही आज तिथल्या विहिरीतले पाणी कॅनमधून नेऊन झाडांना घातले। निसर्गतज्ञ श्री परितोष उरुकडे यांनी दुर्मिळ झाडांबद्दल माहिती दिली। मुलांनी आज पळस, गोता, हिरडा, बेहडा, वाघाडी, काटेसावर, तेरडा, बर्डचेरी, तामण, करंज, वड, पिंपळ इत्यादी झाडे बघितली आणि अनेक प्रकारच्या बिया देखील गोळा केल्या। करवंदीच्या जाळीमध्ये जाऊन भरपेट करवंदे आणि तेरडाची फळेही खाल्ली। काट्याकुट्यातून, दगडी रस्त्यातून पठारावर पोहोचल्यावरच विहंगम दृश्य नजरेत साठवून आणि पोटभर पौष्टिक नाश्ता करून सगळे परतीच्या मार्गाला लागले आणि हे शिबिर संपन्न झाले। शिबिर संपन्न होण्यासाठी गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी, उपाध्यक्ष अविनाश शिरगावकर, सचिव सुप्रिया भस्मे, शिबिराचे मुख्य समन्वयक प्राजक्ता चरणे यांनी परिश्रम घेतले, तर सहसचिव शैला निकम, रेणुका वाधवानी, रोहिणी पाटील, स्मिता देशमुख, रुपेश हिरेमठ, धनश्री अंतुरकर, जिया झंवर, वर्षा वायचळ यांनी मुलाची साथ दिली। या शिबिरात 25 मुलांनी यामध्ये सहभाग घेतला। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।